एकत्र राहणार तेव्हा तुमची वाटप करून टाकलेली चांगली. आता तू कामाचा माणूस, ते काय कामाचा माणूस राहिलाय? पण तुम्ही म्हणता ते सर्व मला कळतं. दादा दादा आपल्या आई बाबांनी आपल्याला सांगितलं, दादानी सांगितलं, कधी भांडण करू नका, कधी कुणाची वय करू नका. दादा आई बाबा गेल्यानंतर मी तुझ्याकडे बाबा म्हणून पाहिलं रे दादा, बाबा म्हणून पाहिलं आणि वहिनीकडे आई म्हणूनच पाहिलं रे दादा. दादा मला व्यवहारातलं काही काही कळत नाही रे दादा. नको नको असं करू रे दादा, नको असं करू. मला तुझ्याशिवाय या जगात कोणी नाही रे दादा. अरे तुझ्या भावाला का तुझी काळजी नाही का? त्यानं कालच आम्हाला सांगितलं, मला माझ्या भावाला काही व्यवहारातलं समजत नाही, त्याला फक्त काम ठाऊक आहे, कष्ट करायचं ठाऊक आहे. म्हणून असं आम्ही ठरवलंय की सगळी शेत जमीन सगळं काही असेल ते तुझ्या दादाला देऊन टाकतो आणि तुला मात्र फक्त काम करण्यासाठी तुला कुठेही मोलमजुरी करून खाता येईल. काय बरोबर आहे ना? तुला कसं आहे, रोज रोज कामच करावं लागतं. उठलं का सुटलं शेतामध्ये तुझा दादा रोज उठलं का जातं तालुक्याला निघून. त्यामुळे आम्हाला तुझी तरी तयार लागली. तुझी तयारी येते. बरोबर आहे का नाही? तुला असं करू, तुला एखादा एकर जमीन कुठं तरी देऊन टाकू. तुम्ही असं करता? अरे तुझ्या दादाला काय कष्ट होतंय का? ते गरीब आहे, म्हातारा झाला आता, त्याला कष्टाला काय कष्ट करायची हिंमत आहे का त्याची? आणि कसं आहे, ती जमीन आम्ही जरी तुला आता वाटून देईल तुझ्या दादाला, तरी वेळ आलता ती एखाद्या तुलाच करायला देणार आहे. बरोबर आहे? तू काय तू घाबरू काय काळजी करू नको. तुला आहे ना 1 एकर जमीन तुला घे, बाकीची आहे ना 15 एकर त्याला राहू दे. 15 एकर अरे असं नाही, असं नाही जाऊ नये. करायची नंतर. अरे तू कष्टाळू माणूस आहे, तू कमावशी त्याने पुढे कमवायचं. आता ते म्हातारे झाले, त्याला काय येते? मी दादाला विचारतो. दादा बोल दौलत बोल. दादा हे पंच काय बोलता समजलं का? काय म्हटलं पण तू तुला? दादा आपली 16 एकर जमीन, होय, त्याची 1 एकर जमीन माझ्या नावावर आणि 15 एकर जमीन तुझ्या नावावर. अरे दौलत खाव, पंच म्हणतात ते देखील खरं आहे. जरी माझ्या नावावरती असली तरी पण सर्व काही जमीन तूच असणार ना. दादा त्याच्या नावावर असल्याला किंमत जास्त आहे दादा. हे नाही जमणार दादा, हे मला कदापि मान्य होणार नाही. पंच दौलतराव ऐकत असाल तर अजून 1 एकर वाढवा. अरे येड्यावानी करू नका तू. कशाला येड्यावानी करतो? ते म्हातारं झालं आता, आज ना उद्या जाईल. तू कशाला येड्यावानी? तुझ्याकडे भेटणार आहे. तुला भेटणार आहे. तू काय येड्यावानी करतो? हे बघ, आता त्याचा पोरगा आहे, ते असं तिकडे जिल्ह्याच्या ठिकाणी ते कधी येऊन करणार आहे? ते कधी आहे का घरी? आहे का घरी ते? कधी आहे का? ते सगळी जमीन तुलाच होणार आहे. सगळी तुला जाणार आहे का? फक्त त्याला आता फक्त त्याच्या नावावर नाव करून द्यायची. हा, बाकी नाही काही. कर ना, तूच आहे ना. असं कर, तुला अजून 1 एकर तुला घे. काय होतं, अजून 1 एकर द्यायची? अजून 1 एकर देऊन पंच टाकू. हे मान्य नाही कशाला ना, होईल? बरोबर आहे ते 1 एकर देऊन द्यायचीच काय? आता नाही नाही, हे बघा, नाही, बरोबर आहे. पंचांचा निर्णय हा, हा अंतिम राहतो. बरोबर आहे. अरे, 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 अरे. पंचांनी निर्णय दिला तो बरोबर का नाही? बरोबर का चुकीचं आहे? हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा, हे बरोबर आहे. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. तुम्हाला वाटप करायला यायला पाहिजे. वाटप तुम्हीच करा. अरे आम्ही अरे. जिथं वाटप करायला गेलो तिथं कुणाचंही वाईट झालं नाही. चांगलं का नाहीच नाही का? चांगलं. आता अरे आम्ही प्रत्येकाच्या चांगल्याच बघत असतो. चांगल्याच बघत असतो. आता तुमच्या जवळ तुमच्या वडील मारशे 25 तोळा दागिना आहे म्हणतात. होय. 25 तोळा दागिन्यात नाही ना, 4 तोळ्यात तुला घेऊन टाक. पंच तुम्ही काय बोलता? अरे नाही तरी तू शेतात काम करणार. उद्या जर तुझ्या 25 तोळे घरात ठेवले, एखादा चोर आला घेऊन जाईल. पाटलाचा मोठा जयसिंगरावाचा मोठा वाडा आहे. नाही ते जमणार. त्यात असं करू, 20 तोळे पाटलाला राहू द्या जयसिंगरावाला, तुम्हाला 5 तोळे घेऊन टाका. अरे, कसं आहे, तुमच्या काय बँकेत खातं बितं काही नाही. पाटलांच्या बँकेत खाता त्या बँकेत ठेवतील. पण तुम्ही जर घरात ठेवले तर कधी अडचण तुमच्याजवळ काही नाहीतरी आहे ते जायचं. पाटील आता 2 वर्षात मरण जाणारच आहे ते. ते सगळं पुन्हा नाही ना काय. तू काय काळजी करतो? पंचांचा
तुमचा निर्णय अंतिम. अंतिम. नवरात्राव बोल दादा पंच करतात ते योग्य करतात हे तुला पटतंय ना? हे करता ते तुला पण पटतं का दादा अरे झालं काय नाही तरी माझ्या जो आजपर्यंत सर्व काही माझ्या ताब्यात होतं ना दादा तुझ्या ताब्यात होतं त्यावेळेस 2-3 एकर जमीन विकली मी कामार कंट करून ती कमावली होती दादा तू विकली मी तुला काही म्हटलं दादा अरे वेडा मी जरी ती 3 एकर विकली असेल तरी पण आपल्या सुख समाधाना करता नाही दादा अरे खायची पंचकाला विकावं नाही लागायची. नाही ते मान्य नाही दादानी ती जमीन दादाच्या आईसाठी विकली आहे अरे तू आता बोललास का की आई वडिलांनी सांगितलं भांडण करू नका म्हणून आता तू वाईट लोक बोलून भांडणात काढायचं का तुला आता त्याला भांडण करतो. भांडण करू नको पंचांचा निर्णय हा, अंतिम अंतिम आहे. राहील. पंचांचा निर्णय अंतिम आहे. असं करा जयसिंगराव तुमच्याकडे 4 खिलारी बैल आहेत ना होय असं करा त्यात त्याचे म्हातारा झालेले 2 बैल आहेत ना हा. याला देऊन टाका. हे काय पंच तुम्ही म्हणता ते मला मंजूर आहे फक्त त्या दौलतरावला विचारा. दौलतराव, हे बघा 4 बैल आहे तुमच्याकडं आहे का नाही 2 खिलारी 2 बैल आहे ना बारकी मोठाली ती जाऊ दे जयसिंगरावाला. कसं आहे आवताची जी बैल आहेत ना, ती तुला ठेवतो ना आवताची बैल तुला राहू त्याला दे. सांभाळायला देतो मरायला. तुला राहू दे तुला राहू दे आवताची. तुला कसं करायचंय? तुला बैल आवताचीच पाहिजे बरोबर आहे. आम्ही बोलत होते, ते काय चुक काय अरे नाही तू कसं करतो का ते? आडायची बैल आणि बाकीची वेळ त्याला पण मी काय म्हणतो त्यांना गाडायची बैल जी आहे त्याच्या जागी तुमच्या द्वागाला दांबायचं मी त्यासाठी काय तर मी कुणाचं ऐकलं ना मला म्हटलंय तो बाबा दादाकडे बरोबर आहे, बरोबर. नाही तर मी कुणाचंच ऐकलं नसतं बरं, ठीक आहे दौलतराव तू मोठा मारायचा माणूस आहे चांगलं होईल तुझं चांगलं होईल तुझं 1 नंबर चांगलं होणार बाबा तुझ्यासारखा समजूदार माणूस कुठंच नाही जाणार. याचं चांगलं होणार पण तुमचं वाचलंच ते जाऊ द्या जयसिंगराव आता वाटप या ठिकाणी संपलेला आहे अजून काही वाटायचं राहिलंय का तुमच्यामध्ये हे पहा पंच तुम्ही सर्व काही व्यवस्थित माझ्या मनासारखं केलं वाटप झालेले आहे पुढील मार्गाला लागू काय करायचं ते आता पाहू नाही बरोबर आपल्याला नाही वाटून घेत आणि मला वाटलं असतं मी वाटलंच केला मी लय खतरनाक आपण माणूस. दोघं राहिलो बरे हा, ते- आपली ती मोल करी चिमणी ती आपल्याला आपल्या नाही मला बरं वाटत काय चाललं होतं ते पट्टा मारायला तुला जावा वावरामध्ये काय आहे ते पाहो सकाळी उठायचं रोजचं नित्यनेम आपला दौलतराव तुला असं काय वाटत नाही का बा तेव्हा हात घेऊन झालं मला खूप वाटतं पण काय करणार पंचांपुढं मोठ्या लोकांपुढं आपण तरी काय बोलणार गरीब जीवानी गरीब देत नाही तब्येत ना पैसा ना पाणी तुला ना गांडवलेवाला सगळं काय म्हणतात चालू द्या त्यांना पटलं पण हे समाजाला पटणार नाही समाजाला नाही पटणार हे जम आम्हाला कुठं पटले जाऊ चालेल मी कामावर कष्ट करीन पुन्हा ते उभं करीन तुला एक उपाय सांगू का मी तुला एक उपाय सांगू आमचं दोघं फक्त कोणाला सांगू नको बस. आम्ही त्याच बाजूने आहे, फक्त पगार आम्हाला तिकडून आहे म्हणून आम्ही तिकडे खोटं खोटे तू ना तुम्हाला पटलं नाही ना आम्हाला काही त्यांच्यालाच नाही पटलं तर आम्हाला काय पटणार नाही तू एक काम कर तू ना काहीतरी थोडा गाठ टाकतो त्याच्याशिवाय काय व्हायचं नाही तरी काहीतरी काही करायची गरज आहे तो वाईट करतो देव त्याचं वाईट करतो हा, जे करेल. मला माहित नाही तो भावाचं देवाचं आणि गावाचं खातो त्याच्यात कधी चांगलं होणार नाही हे मात्र मी निश्चित आहे हा, ते करेल हे करेल जे भावाचं देवाचं त्याचं वाटलं होतं ते करेल चला येतो मी जे करतो आम्ही आहे त्याच्या वाट्याला फक्त 2 एकर जमीन दिली पण त्या 2 एकर मध्ये काबाड कष्ट करून त्याने विहीर बोर पाडला भरपूर पाणी आणि आमच्या जवळ सगळं काही असताना आम्ही कसं दिसतो डुबत कळत नाही
काय झालंय ते पाहूया. पंचांना घेतो आणि हाती त्या पंचांच्या कानावरती लावतो. पंच तुम्हाला ठाऊक आहे का? काय झालं जयसिंगराव काय? दौलतरावला वाटप करून दिले आणि 2 एकर जमिनीमध्ये भरपूर उत्पन्न काढून त्याने वीर बोरीचं काम तेवढ्याच आहे. तरी कामात पाणी लागलं की आज आमच्या गावात कुणालाही इतकं पाणी नाही. कुणालाच पाणी नाही, एवढं पाणी लागलं त्याला. चालायचं एखादी वेळ असतो त्याचा काय विचार करू नका. अहो आमच्या पंचगिरीवर तुम्ही विश्वास ठेवा. पंचांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय असतो. पंच खरा आहे पण हे मनाला कसं पोचत राहते. अहो असं करा, त्याने विहीर काढली ना, विहीर काढायला किमान महिना लागला असेल. तुम्ही मात्र एका रात्रीत असलेली विहीर नसलेली करून टाका. म्हणजे तुमच्या डोक्यात आहे जेसीबी घेऊन जायचा आणि काढून टाकायची. ठीक आहे. मग बघूया दौलतराव कसं काय इन्कम काढतो ते. चला जेसीबी घेऊन जा आणि रात्री नष्ट करून पाहू पाहू आपल्या विहिरीमध्ये किती पाणी आलं आहे ते. चला. हे पांडुरंगा, हे काय झालं पांडुरंगा? अरे अरे माझे विहीर कोणी काढलेलं आहे? अरे ते एवढे कामाला करतात. मुद्दामून केली गोड कोण केलेली बोल? गोड मुद्दामून केली. अरे नाही, मी रात्री कामाला करतात तर विहीर काढली, तिला पाणी लागलं. रात्रीमध्ये माझी विहीर कोणीतरी काढून टाकली. जाऊ दे, जाऊ दे, नको जाऊ दे. रडू रडू नको रडू. काय केलं रे माझ्या? तुला अन्याय करायचं. हे नाही, खरं. नाही, नाही, वरचं बघ ना. वरचं पाहणार आहे. हे खरं. योग्य वेळेला निर्णय घे. वेळ आली नाही योग्य वेळ येणार. रडू नका. तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. आपण तू क्लिअर खातो पण तुम्ही रडू नका. कोणीतरी नक्की कोणीतरी अन्याय काय केला. होतं? आणि हे ना जाणून बुजून केलेलं आहे. हा माझ्या आहे लक्षात. माझ्या लक्षात. पण जाऊ गोमाता करायचं नाही. अजिबात नाही. हा, तुम्ही कोणाला सांगू? अजिबात गोमाता करायचं नाही. संकेत नसेल तर बरं आहे. आपल्याला काय करायचं? आपलं काम आहे. चांगलं काय रे चला त्यांनी माझ्या घरी बसतात त्रास लागत चला तेव्हा मी 4 दिवस दौलतराव, हो दौलतराव तुम्ही रडू नका. अहो येत नाही एक दिवस तुमचा पण दिवस या. आपण पाहू. वेळ आली ना सगळ्यांना उत्तर देऊ आपण. तुम्ही रडू नका अजिबात. या तुम्ही. आपल्याला माहिती. आपल्याला माहिती आहे. कोणाला सांगायचं? आपल्याला नाही जनतेला सुद्धा माहिती आहे. ते चिमणीला सांगची. हा, तो नाही बरोबर का मला? अजिबात नाही. हा. चिमणीला मी काय सांगेन? चिमणीचा माझा काय संबंध नाही. अरे काय झालं, काय चाललंय तुमचं? काय ना काय नाही. आम्ही आपला असं पाटलं येतो. जय श्रीरामबद्दल गप्पा मारतो, देव माणूस. अरे जयसिंगराव देव म्हणून नाही आम्हाला कधी ठाऊक नाही. बरोबर आहे. ते तुम्हाला म्हणलं, गावामध्ये पंच सुद्धा एक नंबर काम करतात. आम्ही केलेली पंचगिरी. आमच्या घरची- अरे पंचांचा निर्णय म्हणजे आयुष्य स्वच्छ माणसं म्हणतात पंच असावं तर तुमच्यासारखं. अरे काय सांगता हुशार? काय न्याय आहे आमचा? म्हणजे आहे ना. अरे आम्ही ज्यापासून वाटप केली त्यापासून दौलतरावाचं कल्याण मला गाणं आलं की 2-3 म्हातारी माणसं म्हणले नाही पळू पळू डोंगर हाणलं तुम्हाला ना. त्याच्याबद्दल काय केलं आम्ही? काय केलं नाही? काही केलं नाही. जास्ती सवय लागायची. आम्हाला काय माहिती नाही काय झालं. आम्हाला काही माहिती नाही. असं बोला का झालं इथे? असं बाबा नक्की आम्ही काय केलं ते आम्हाला सांग. आम्हाला काय माहिती जास्ती सवय लागायची.
पहिलं आम्हाला कळलं पाहिजे ना आम्ही नक्की काय केलं ते. न्याय निवडायला भारी आहे. आणि आमच्यासारखा न्याय नाही 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 महाराष्ट्र दाखवायचा नाही. अहो ते आंबेगाव जुन्नर जाऊ दे अकोल तालुक्यात न्यायला तर आम्हाला न्याय नाही, नाही, निवडायचा हाय, हाय, हाय. मग काय काय गं? पण तुम्ही आम्हाला हे सांगा काय तर तुम्ही असं का म्हणलं का तुम्हाला पळपळ मारलं पाहिजे आता ते आम्ही नाही म्हणत कोणती जनता किंवा अरे आमच्या न्यायापुढे कुठली जनता आहे का नाही 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 तुमच्या न्याय तुमच्याकडे आहे. न्याय तुमच्याकडे काय तुम्हाला ते गाठा गाठा नाही का? एक एकर त्याला द्यायची 15 एकर या काय ठेवायची आम्ही आहे बा तुमच्याकडे. 3 बैल तुम्हाला एक उलुंगडा पांगडा केला आज काय न्याय तुमचा वावला तुम्हाला आहे ना अरे. काय यायचं बरं का? पण पिंपरीच्या गाठा खाली ना पळू पळू मारतो अरे कसं जिथं दुसऱ्याचं चांगलं तिथं आपलं चांगलं हे बघायचं काय खरंय जिथं आपलं चांगलं तिथं लोकांचं वाटलं लोकांचं वाटलं करायला आम्ही काय अशी तशी माणसं आहोत का गावातली प्रतिष्ठित माणसं आहोत आम्ही लक्षात आलं का तुमच्या दुसऱ्याच्या पाठीवर. हो. हे काही नाही हे बघा आम्ही जो न्याय देऊ पंचांचा निर्णय अंतिम आहे त्या हरकत नाही तर धवल्याच्या विहिरीला काय झालं म्हणे लई पाणी लागलं होतं आम्हाला नाही माहिती. आम्हाला नाही माहिती. आम्ही काही पैसे करीत नाही तुम्हाला कळालं काय नाही, म्हणजे लई पाणी लागलं होतं त्याच्या विहिरीला आता आम्हाला कळलं हरियाणारे म्हणतात दौलत शेठच्या विहिरीला खूप पाणी लागलं हा आणि त्याची विहीर कोणी काढून नाही टाकली म्हणतात याला कसं काय माहिती याच्या विहिरीला पाणी लागलं गाडलेली कसं काय माहिती पंच हा ये गाडलेली तुम्हाला कसं काय कळली हो नाही नाही असंच कोणीतरी म्हणत होतं असंच कोणी काय म्हणता विहीर काढली अरे हे कोणी सांगितलं मला कळलं तिथं आता जर कळालं. गाडली तिथं तुम्ही दोघं असतं तर तुम्हाला गाडायचं होतं तिथे. गाडलेली कसं काय कळली तुम्हाला? आता कोणी सांगितलं काय माहिती कोणी उडत उडत बातम्या आमच्या कानावर आली नाही नाही बातमी खरी आहे का खोटी आहे तुम्ही नाही तिथं? नाही 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 अरे गावामध्ये तुमची दोघांची चर्चा चालली होती तिथं 2 माणसांची तुमची दोघांची चर्चा ऐकली का हरियाणारे म्हणतात दौलतरावची विहीर काढून टाकली असं आम्हाला कळलं तुम्हाला कळलं आणि गावात आमच्या दोघांची चर्चा तुमच्या दोघांची चर्चा आहे. पंच तुम्ही आणि चर्चा आमची नाही नाही पंच आम्ही काय विहीर काढायला आहे का कोणाची कोण कोणाला माहिती कोण